पुढे होऊन त्यांनी पुढाकार करून प्रत्येकांना प्रतिसाद चांगला दिला. होते काय तुरंत होणार नाही. बर एक मार्गी निवडणूक होणार. होय शिट्टी चिन्हाला मतदान करणार, कारण की यड्रावकर साहेबांनी जी कामं केलेली आहेत बर त्याच्यावरून शिट्टी चिन्हावरतीच आम्ही मतदान करणार. होय कोण शिट्टी ह्या चिन्हाला मतदान करणार. शिट्टी आणि यड्रावकर साहेब सुरेश पेंटरने जे 5 वर्ष त्यांचा टर्म होता पूर्वी बर बर जिल्हा परिषदेच्या वेळेला, बर त्यांनी कोट्यावधी रुपयाची कामं जैनापूरमध्ये केले. चिन्ह असं आहे की सगळ्यांच्या मनामनात घराघरात प्रत्येकाच्या यांच्यामध्ये लहानापासून फार मोठ्या लोकांच्या मनामध्ये शिट्टी हे चिन्ह वसलेलं आहे. दळवी साहेब, दानवे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आता राजश्री शाहू विकास आघाडी विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत सुरू आहे. यामध्ये आपण आता सध्या राजश्री शाहू विकास आघाडीच्या प्रचारामध्ये सक्रिय झालात. बरोबर. आपल्याला काय वाटतं याबद्दल, की एकंदरीत वातावरण पाहता? हे बघा, आम्हाला मतदारांचा चांगला प्रतिसाद आहे. आमचे उमेदवार सगळे चांगले आहेत. सगळ्या नेते मंडळींचा आम्हाला पाठिंबा आहे. त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याच्या नेते मंडळी दर्शन माने आणि तालुक्याचे नेते आमचे यड्रावकर साहेब यांच्या नेतृत्वामुळे या ठिकाणी त्यांनी काम भरपूर केलंय. त्यामुळे मतदारांचा प्रतिसाद आम्हाला चांगला आहे बर बर त्या उमेदवारापेक्षा. मग कसं वाटतं तुम्हाला या निवडणुकीमध्ये चुरस होईल असं वाटतं काय? तुरंत होणार नाही. बर एक मार्गी निवडणूक होणार होय. आणि आमच्या शेतात चांगल्या मतानं बसणार. काय चिन्ह आहे तुमच्या उमेदवारांचं? काय आमची सिटी चिठ्ठी आहे. ठीक आहे. हे यड्रावकरांच्या शाहू विकास राजाची शाहू विकास आघाडीचं हे पॅनेल आहे. बर आणि एकंदरीत आमच्यातच नव्हे संपूर्ण मतदारसंघात यावेळी आम्हाला प्रतिसाद चांगला आहे. बर म्हणजे विजय ह्यावेळी म्हणजे यड्रावकर साहेबांना राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून भरघोस म्हणजे विजय होईल सगळ्या मतदारसंघातच, सगळ्याच मतदारसंघात तालुक्याच्या. विजय होणार यावेळी. ठीक आहे. नाव काय आपलं? आशिष जनार्दन कांबळे. बर, दानवे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सध्या जे काय निवडणूक सुरू आहे त्याबद्दल तुम्ही म्हणजे कुणाला मतदान करणार? काय शिट्टी चिन्हाला मतदान करणार, कारण की यड्रावकर साहेबांनी जी कामं केलेली आहेत बर त्याच्यावरून शिट्टी चिन्हावरतीच आम्ही मतदान करणार. होय, कोण उमेदवार आहेत या कृष्णा मतदारसंघात? संदीप कांबळे, माधुरी विजयकुमार साळुंखे. चिन्ह काय त्यांचं? शिट्टी. शिट्टी बर, यड्रावकरांनी कामं केल्यामुळे तुम्ही मतदान करणार. बर बर कारण की ह्याच्या आधी पण यड्रावकर साहेबांनी जास्त कामं केले, तर ह्याच्या पुढे पण आता आम्हाला असं वाटते की ज्या शिट्ट्या थांबल्यात, उमेदवारी जे थांबल्यात, बर बर त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत की त्यांनी पण आता विकास कामं करणार असं वाटतं आम्हाला. त्यामुळे आम्ही शिट्टी चिन्हालाच मतदान करणार. बर ठीक आहे. नाव काय तुमचं? बर, आता दानवे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निवडणूक सुरू आहे. मग लढत ही कुणाकुणाच्या चालू आहे? शेट्टी आणि यड्रावकर साहेब. कोण? शेट्टी आणि यड्रावकर साहेब. बर ठीक आहे. मग तुम्ही आता मतदान कुणाला करणार? शेट्टी चिन्हाला. शेट्टी चिन्हाला. होय. का बरं? यड्रावकर साहेबांची कामं तशी आमच्या भागात झालेली आहेत चांगल्या प्रकारात. मग शेट्टी साहेबांनी बी ऊसासाठी दर मिळवणं हे सगळं करून शेतकऱ्यांना त्यांनी दर मिळवून दिला ऊसाला जास्तीत जास्त. बरोबर आहे. मग तुम्ही त्यांना मग का करणार नाही मतदान? मग म्हणता राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी कामं चांगल्या प्रकारे केलेले आहेत अनुदानात, बर त्याच्यामुळे आम्ही त्यासनीच मतदान करणार. बर तसेच राजेंद्र पाटील साहेबांनी कारखान्याच्या माध्यमातून गृहकर्यास लय काम दिलेलं आहे. गोरगरीब त्यांच्या जेव्हा भार प्रमाणात जगतात, म्हणून त्यासनी मतदान करायचे आहे. काय आपलं? सचिन चौगुले. राहणार इथलं राहणार प्रॉपर जैनापूरचं काय? प्रॉपर बर, आता सध्या म्हणजे दानवे मतदारसंघामध्ये लढत जे सुरू आहे पंचायत जिल्हा परिषद, याबद्दल आपल्या गावातून मतदान म्हणजे कुणाला होईल असं वाटतं तुम्हाला? आता दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पेंटरच्या सुनबाई राहिल्या होय. आणि सुरेश पेंटरने जे 5 वर्ष त्यांचा टर्म होता पूर्वी बर बर जिल्हा परिषदेच्या वेळेला, बर त्यांनी कोट्यावधी रुपयाची कामं जैनापूरमध्ये केले. बर एक सामान्यातला सामान्य कार्यकर्ता बर काय, त्यामुळं त्यांच्या जे आता सुनबाई राहिल्या काय, त्यांनाच जास्त वोटिंग होणार. आणि कोथळी पंचायत समितीमध्ये नितीन वायदंडे म्हणून जे आहे काय, एक सामान्य एक घरातला एक सामान्य कार्यकर्ता आहे. आणि त्याला यड्रावकर साहेबांनी एक चांगलं त्याला म्हणजे उमेदवार देऊन एक त्याला नितीन वाडेंच्या सौभाग्यते राहिल्यात ना निवडणूकमध्ये? नितीन वायदंडे हां. सभापती राहिल्या काय, त्यांना मतदान म्हणतात. मतदान. आणि नितीनचं पण आमच्या गावाशी संपर्क चांगला आहे. बर दलित समाजाचा असेल, इतर समाजाचा असेल, संपर्क चांगला आहे. त्यामुळे नितीन वायदंडेंना पण तो कामाचा आहे असं वाटतं का तुम्हाला? 100% तो कामाचा आहे. बर. नितीन वायदंडे हा शिरोळ तालुक्यात त्यांच्या कोथळे असेल, उंबरवाड असेल, जैनापूर असेल, बर कितीतरी महिलांचे वगैरे त्यानं कामं करून दिलं आहे. बर म्हणजे निराधार योजना असतील, पेन्शन योजना असतील,
त्यानंतर रेशन कार्डाच्या संदर्भातले काय बाबा रेशन कार्ड फोडण्यासंदर्भात असतील, बरं बरं. म्हणजे ज्या ज्या काही योजना आहेत, शासकीय योजना आहेत, त्या शासकीय योजना त्या नितीन वायदंडेनं एकही रुपया कोणाचं न घेता पदरचं पेट्रोल घालून तो शिरोळला फेऱ्या मारून त्यानं चांगलं काम केलेलं आहे बरं बरं. ह्या पंचायत समितीच्या टोटल कोथळी ह्या भागातून. त्यामुळे त्याच्या ज्या मिसेस आहेत सौ, त्या 100% जैनापूरमध्ये त्यांना 100% लीड मिळणार. मग आता सुरेश पाटील जे काय सुनबाई राहिल्यात की नाही, त्या म्हणजे पूर्वी स्वाभिमानीत नव्हता आणि अचानक तिने आता यड्रावकर त्यांना तिकीट दिले, त्यामुळे त्या तुमचं म्हणजे यड्रावकर गटाचं पूर्ण मतदान त्यांना म्हणजे असं होणार का असं आहे? यड्रावकर गटांचं 100% मतदान होणार. हां हां हां. यड्रावकर गट एक जैनापूरमध्ये असा आहे, यड्रावकरांनी दगड जरी उभा केला आणि त्यांचा आदेश जरी आला तर 100% त्या उमेदवाराला मतदान हे करणार. न जात, न पात, न काय पंत न बघता 100% त्यांना मतदान हे करणार. म्हणजे जैनापुरातनं मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळणार त्यांना हो हो. दोन्ही उमेदवारांना. यड्रावकरांना जसं मताधिक्य मिळालं तर हां हां. विधानसभेला जसं मताधिक्य मिळालं तर त्याच्यापेक्षाही जास्त मतं यड्रावकरांना जी मतं मिळाली त्याच्यापेक्षाही 10 मतं जास्त 100% जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला 100% दोन्ही उमेदवारांना मिळणार. उमेदवारच एवढे सर्वसामान्य उमेदवार आहेत की ती उमेदवार आपल्या घरचे उमेदवार वाटतात. त्यांच्या उमेदवारांच्या डोक्यात कुठलीही हवा नाही. तुम्हाला एक सांगायचं म्हणजे जे सुरेश पेंटर आहेत, जिल्हा परिषद 5 वर्ष होतं तर त्यांच्या डोक्यामध्ये कुठली हवा गेली नव्हती. ते रेल्वेनं एसटीनं जिल्हा परिषद जायचे. आमच्यावेळी किती वेळा तर प्रसंग आला की ते दानोळीहून शिरगावला वडापण यायचे आणि आमच्या गाडीतून बसून ते जिल्हा परिषद आमच्या कामासाठी त्यांनी यायचे तिकडं. बरं बरं. एक सामान्य कुटुंबाला यड्रावकर साहेबांनी एक चान्स दिलेला आहे. त्यामुळं त्या कुटुंबावर 100% एक मर्जी आहे. जैनापूरची असेल, दानोळीची असेल, सगळ्यांचीच मर्जी आहे. कारण पेंटरने एवढं काम करून दाखवलं जिल्हा परिषदेमध्ये की जिल्हा परिषद सदस्य एवढं काम करू शकतोय हे पेंटरच्या माध्यमातूनच कळालं. बरं बरं बरं. त्यामुळं 100% दानोळी जिल्हा परिषदेमधून ज्या संदीपच्या मिसेस राहिल्यात, सौ राहिल्यात त्या निवडून येतील आणि कोथळी पंचायत समितीमधून जे नितीन वायदंडेच्या सौ राहिल्यात त्या 100% निवडून येणारच आणि गुलाल हा 7 तारखेला लागणारच. ओके. आपलं नाव काय? माझं नाव विद्याधर महावीर पाटील, राहणार जैनापूर. जैनापूरमध्ये आपण सध्या सदस्य आहे काय? हां, ग्रामपंचायत सदस्य, माजी डेप्युटी. मग सध्या जे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी संदर्भात जे म्हणजे आता प्रचार यंत्रणा सुरू आहे, हां. यामध्ये आपल्या गावातून मतदान कसं होईल असं वाटतं तुम्हाला? दानोळी जिल्हा परिषद व कोथळी पंचायत समिती निवडणुकी अंतर्गत आता जे बघायला गेलेलं आहे मागील 5 वर्षामध्ये यड्रावकर साहेबांच्या जे निधी जैनापूर गावासाठी लागलेला आहे त्या अनुषंगाने गावासाठी ज्या आता चालूला ज्या लोकांना ज्या उमेदवारांना यड्रावकर साहेबांनी या निवडणुकीसाठी उभं केलेलं आहे त्यांना भरभरून या जैनापुरातून मतदान होऊन त्यांना यश प्राप्त होणार आहे. त्यांचं चिन्ह काय, उमेदवारांचं काय? शिट्टी हे चिन्ह आहे. आणि शिट्टी हे चिन्ह असं आहे की सगळ्यांच्या मनामनात घराघरात प्रत्येकाच्या यांच्यामध्ये लहानापासून फार मोठ्या लोकांच्या मनामध्ये शिट्टी हे चिन्ह वसलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान हे शिट्टी या चिन्हालाच होणार आहे. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.